हे आम्हा असं जोरातून विश्व निर्माण केणारे आमचे लिंबाचे मामा यांची सर्वात मोठा स्टीलचा प्लॅन्ट आहे. विकास समूहामधली सर्वात मोठी कंपनी आहे आणि यांचे पूर्ण मॅनेजमेंट हे आमचे खास मित्र शरद भाऊ हे पाहत आहेत. आणि हे आमच्या गावाची शान आहे का जाटोडमधून येऊन 9 कंपन्याचा समूह आणि ते कंपन्या इतक्या अफाट की आपले विचार बी करू शकत नाही, इतक्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि आम्हाला आनंद होतोय स्वतःच्या गावात इतक्या अहमदनगर जिल्ह्यात इतक्या टॉप लेवलच्या कंपन्या त्या बनवल्या आहेत. भाऊ जे 2 कंपन्या पाहते तर ती ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीत सळई कशी बनते अशा छोट्या मोठ्या 9 कंपन्या आहेत. आणि क्रॅप तर इतका आहे का ते आपण विचार करू शकत नाही. 200-300 हे ट्रक आहे आणि त्या कंटिन्यू सळई क्रॅप हे आणण्यासाठी म्हणजे हजारो माणसाचा समूह आणि रोजगार त्यांनी दिलेला आहे. तरी आपण कंपनीचे काही तुम्हाला मी दाखवत आहे. मित्रांनो एक हुसेन लिंबाजी शेख मामा यांनी शून्यातून जग निर्माण केलंय आणि त्यांचे भाचे परशुराम बडे हे अशा लहान मोठ्या 9 कंपन्या आहेत. तर हे 2 कंपन्या तर पूर्ण हँडल करते आणि इथून 500 मीटरवर एक कंपनी आहे आणि आम्ही बसलो इथे एक कंपनी टोटल हे इथून हँडल करतात. मग ते अहमदनगर जिल्ह्यात असं म्हणजे झिरोतून विश्व निर्माण करणारे आमचे लिंबाचे मामा आम्हाला त्यांचा एकदम मनापासून आधार आहे. आमचं गाव हे एकदम दुष्काळी क्षेत्रात आणि एकदम खेडेगावात आहे. तरी मी इतकं मोठं विश्व हे जिल्ह्यात त्या ठिकाणी करणं म्हणजे आपल्या विचार करण्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. जबरदस्त आता प्लॅन्ट आहे आणि भट्ट्या अनेक आता या भट्ट्या आहे. 24 तास ही कंपनी चालू असते. 7-10 एकर मध्ये कंपनी चालू आहे. त्याही सळाया बनतात. मामा लिंबाचे नागरगोदे खरं म्हणजे मी आज नगरला आलो असता मी तर कंपन्या काही पाहिल्या नव्हत्या पण 9 कंपन्याचा अंबिका समूह हे डोळे म्हणजे हे आपल्या नॉर्मल माणसाचं नॉर्मल माणूस हा हँग होईल म्हणजे त्या झिरोतून एक कंपनी जर आपण पाहिली तर आपल्या साखर कारखाना सुद्धा फेल आहे. इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि ते माझे मित्र
माझे भावाप्रमाणे त्यांचे लिंबाचे शेठ मामांचे भाचे हे माझे खास लहानपणीपासून मित्र आहे आणि त्यांचं हे ऑफिस आहे आणि त्यांची जर कंपनी दाखिल्या वैयक्तिक ज्यांनी आतापर्यंत आम्ही सुद्धा ऐकून होतो यायचे जायचे, पण कंपन्या जर पाहिल्या तर एक एक मशीन ही एक एक 2-2 कोटीची एका कंपनीमध्ये 20-25 अशा मोठमोठे मशिनरी. तर मी तुम्हाला आता त्या कंपनीचं थोडे दृश्य दाखवतो. जे लिंबाचे शेठ नागरगोजे यांच्या ज्या 9 कंपन्या आहेत त्यामध्ये इंटरनॅशनल पार्क म्हणजे रेल्वे असो की एक एक मशिनरी 50-50 लाख आणि 1-1 कोटीची ह्या मशिनरी आहे आणि शून्यातून विश्व निर्माण केले. काही ट्रॅक्टरचे पार्क, गाड्याचे पार्क. हे माझे मित्र आहे अंकुश बडे, लिंबाचे दादाचे भाचे. हे पार्क आहे जर्मनी ह्या देशात जातात. गरिबीतून हे विश्व निर्माण केलंय हे शब्दात सांगायला लागे नाही. हे पार्ट US ला जातात. म्हणजे यांच्या ज्या 9 ते 10 कंपन्या आहेत आणि इतका मोठा समूह आहे हे आपण शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. जगातून विश्वाचं निर्माण करावं हे दादाकडूनच आपण त्यांचे म्हणजे आत्मसमर्थन करायला पाहिजे. आणि त्यांचे भाचे आणि माझे खास मित्र अंकुश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडिओ मी बनवत आहे. त्यापैकी ही एक कंपनी आहे. इथं सुद्धा गाड्यांचे पार्क बनतात. विदेशात हे पार्सल होतात. आणि विशेष म्हणजे झुरातून विश्व निर्माण कसं करायचं आणि आम्हाला आदर आहे आमच्या गावाल्याला. कारण की जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काहीच राजकीय अथवा कोणती बॅकग्राऊंड स्थिती नसताना झुरातून विश्व निर्माण केलंय. करोडांच्या त्या मशिनरी आहेत. विदेशात पार्क जातात. हे पूर्ण गाड्याचे पार्क आहे. एक एक मशीन हे 1 कोटी 2 कोटी 5 कोटी आणि हे भट्टी आहे 900 डिग्री सेल्सिअस तापमानावर आहे का हे पार्क आहे का गरम होऊ राहिलेली. असे एक एक कंपनी 5 ते 7 एकर मध्ये अशा कंपनी आहे आणि करोडो बाहेर देशात पार्सल होतात.
माझे मित्र अंकित बडे हे मला पूर्ण गायडन्स करतात. पूर्ण कंपनीची देखभाल हे त्यांच्याकडेच आहे. पूर्ण हे विदेशात हे गाड्यांचे पार्ट हे जातात.